सो प्रोजेक्टचा ओव्हरऑल खर्च जर तुम्ही मला विचारलं तर आम्ही स्टार्टिंगला माझ्या डोक्यात बजेट होतं की आपण 5 लाख स्पेंड करायला हवेत इंटिरियरवरती, नॉट मोर दॅन दॅट. कारण ऑलरेडी आपण घर घेतलेलं असतं, त्यानंतर रजिस्ट्रेशन असतं, आणि मेन म्हणजे मी आणि रुजित आम्हाला फिरायला खूप आवडतं. सो कॉस्ट जी होती ती स्टार्टिंगला मी 5 लाख विचार केलेला की 5-5.5च्या वरती जायला नको, आणि कार्पेंटरचं ऍक्च्युअल बजेट साधारण त्या आसपासच असेल असं मला वाटलेलं. देन मग जेव्हा आम्ही काम चालू केलं, ऍक्च्युअल कोट घेतले, आय थिंक 6-6.5चं कोट हाऊस ऑफ डिझाईनने आम्हाला दिलेलं. आणि नंतर जेव्हा ऍक्च्युअल आम्ही डिझाईन फायनलाइज केलं तर त्यामध्ये काही गोष्टी आम्ही स्वतःकडनं ऍड केलेल्या, त्यामुळे ते साधारण 7-7.25 पर्यंत गेलं फक्त हाऊस ऑफ डिझाईनचं कोट, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक वर्क आणि पेंटिंग नव्हतं. सो इलेक्ट्रिक वर्कचे पण साधारण तुम्हाला सांगायचं तर 30-35 हजार, पेंटिंगचे एक 30-30 हजार, असे 60 हजार एक्स्ट्रा लागले. आणि हे सोडून सर्वात मोठी कॉस्ट जी मी अंडर एस्टिमेट केलेली ती म्हणजे की जे लाईट्स येतात ते खूप महाग येतात. सो लाईट्स किंवा ओव्हरऑल जे इलेक्ट्रिक सप्लाईज होते ते बरेच महाग होते. सो छोट्या 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 गोष्टी करत नाही म्हटलं तरी आम्ही न्यू डायमंड लाईट हाऊसला साधारण 50-1 हजाराचा तर बिझनेस दिलेला आहे. आय थिंक आपली खुर्ची रेडी झाली आहे. ठीक आहे, पालक राहिलाच, काय मल्टीटास्किंग नाही. ठीक आहे, आणि पालक थंड पण होतोय, सो त्याला आपल्याला मिक्सर लावायचं. कमिंग बॅक टू दॅट पॉइंट की साधारण 7-7.25 लाख रुपये हाऊस ऑफ डिझाईनला आम्ही दिले. त्यानंतर इलेक्ट्रिकसाठी जसं मी सांगितलं 30 हजार, पेंटिंगचे 30 हजार, त्यानंतर जे इलेक्ट्रिक सप्लाईज होते, छोट्या मोठ्या गोष्टी, गिझर आला त्यामध्ये, त्यानंतर इव्हन मिसलेनियस आयटम म्हणजे कढीचं नाही म्हणणार, कढी नाही घेतली पण बरेचसे हँडल्स वगैरे येतात. त्यानंतर असं म्हणजे त्या दुकानात गेले साधारण 5-10 हजार रुपये बिल होतच होतं छोट्या 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 गोष्टी करत. सो 50-1 हजार त्याचे झाले. त्यानंतर आमच्याकडे, आम्ही ऍक्च्युली रेंटवरती राहत होतो या आधी, आणि ते फुल्ली फर्निश्ड घर होतं, त्यामुळे आमच्याकडे एकही इक्विपमेंट नव्हतं. फक्त माझ्या मित्रांनी दिलेला ओव्हन आणि आम्ही घेतलेला टीव्ही, या 2च गोष्टी होत्या. ते सोडून आम्हाला सगळं नवीन घ्यावं लागलं. तर त्याचा एक साधारण 1,500 ते 2,000 रुपये खर्च आला. त्याच्यामध्ये मॅट्रेस होते, त्यानंतर त्याच्यामध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन, वॉटर प्युरिफायर, ही चिमणी आहे ती, गॅस स्टोव्ह, असं सगळं पकडून साधारण 1.5 ते 2 लाख रुपये त्याच्यात खर्च झाला, इक्विपमेंट्स आणि छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये. आणि देन आय थिंक सोफा साधारण 30-35 हजाराचा सोफा आहे, आणि कर्टन्स जे आम्ही अजून घेतले नाही आहेत बट त्याची सुद्धा कॉस्ट साधारण 40,000 एवढी जाऊ शकते असं आम्ही एस्टिमेट केलंय. सो बघूयात. तर आता अंदाज लावा तुम्ही की साधारण किती खर्च झालाय, आणि मला सांगा कमेंटमध्ये. माझ्या अंदाजानुसार साधारण 11 ते 12च्या मध्ये आकडा आहे आपला. बघा बुर्जी किती छान झाली आहे.